येत्या गुरुवारी म्हणजेच 11 जूनला आहे कमला एकादशी। कमला एकादशीला आपण पद्मिनी एकादशी सुद्धा म्हणत असतो। पुरुषोत्तम मासामधली म्हणजेच अधिक मासामधली ही एकादशी आहे आणि तब्बल 3 वर्षांनी ही एकादशी येत असते। म्हणजे प्रत्येक वर्षी ही एकादशी येत नाही, त्यामुळे या एकादशीला अनन्यचरण असं महत्त्व आहे। आणि अधिक महिना असल्यामुळे या एकादशीला आपण ज्या काही सेवा करतो, जे काही उपाय करतो, अर्थात त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळतं, कारण की अधिक मास आहे आणि हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्याचबरोबर एकादशी सुद्धा भगवान विष्णूंना समर्पित असते। त्यामुळे या एकादशीला अत्यंत महत्त्व आहे आणि या एकादशीला जो कोणी आपापल्या परीने सेवा करतो, उपाय करतो, अर्थात त्या सेवेचं आणि उपायाचं फळ तेवढ्याच पटीने जास्त मिळतं। म्हणूनच या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि या एकादशीला आपल्याकडनं जमेल तशा सेवा आपल्याकडनं घडल्याच पाहिजे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। तर परवा आहे कमला एकादशी। कमला एकादशी म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना आता माहीत झालंच असेल की ही एकादशी 3 वर्षांनी येत असते आणि म्हणूनच या एकादशीला अत्यंत महत्त्व आहे। आणि त्याचबरोबर अधिक मासामधली ही एकादशी आपल्याला अत्यंत पटीने अधिक पटीने पुण्यफळ देऊन जाते। त्यामुळे या एकादशीला आपण ज्या काही सेवा करणार आहोत, जे काही उपाय करणार आहोत, अगदी मनापासून श्रद्धेने आपल्याला हे उपाय करायचे आहेत। आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि उपाय करायचे आहेत। सर्वात आधी आपण आचरणामध्ये बघणार आहोत की आपल्याला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत। त्यानंतर एक अत्यंत प्रभावी उपाय आहे विड्याच्या पानाचा, जो आपल्याला बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे। ते कसं करायचं, काय करायचं, ही संपूर्ण माहिती आपण आचरणामध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण सेवा बघूया। तर अर्थात कमला एकादशी म्हटलं, या दिवशी आपण सकाळी लवकर उठून शुचिभूत व्हायचं आहे। सगळ्यात आधी सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। गुरुवार आहे त्यामुळे तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला जल घेऊन त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। यामुळे असं म्हटलं गेलं आहे की आपला सूर्य बलवान होतो आणि जेव्हा आपला सूर्य मजबूत असेल तेव्हा आपल्याला कुठल्याही कार्यामध्ये अपयश येत नाही। त्यानंतर बघा, एकादशी असल्यामुळे आपल्याला या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही किंवा तुळशीची पाने सुद्धा तोडायची नाही। आपण या दिवशी भगवान विष्णूंना, बाळकृष्णाला आपण तुळशी अर्पण करणार आहोत, पण ती तुळस आपल्याला आधीच तोडून घ्यायची आहे। म्हणजे आदल्या दिवशीच तुम्ही तोडू शकता। स्त्रियांनी कधीच तुळस तोडायची नसते, लक्षात घ्या। तुळस तुम्हाला तुमच्या घरातल्या पुरुष व्यक्तींकडनं तुम्हाला तोडून घ्यायची आहे। स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये, कारण की ती सौभाग्य देणारी असते। म्हणून तुम्हाला तुळस ही एकादशीला न तोडता तुम्हाला आदल्या दिवशी तोडून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशीला आपल्याला ती बाळकृष्णाला किंवा भगवान विष्णूंना आपल्याला अर्पण करायची असते। त्यानंतर बघा, आपल्या घराचा उंबरठा, मुखदर्श पण तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। उंबरठा तुम्ही हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे, कारण की गुरुवार आहे आणि त्यातल्या त्यात कमला एकादशी आहे, त्यामुळे आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन झालंच पाहिजे। त्यानंतर बघा, आपल्याला भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच, तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक तुम्ही पाण्याने करा किंवा पंचामृताने करा किंवा दुधाने तुम्ही करू शकता। अभिषेक करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्हाला 108 वेळेस जप करायचा आहे आणि तुम्हाला अभिषेक करायचा आहे। जर तुम्ही पाणी शंखामध्ये भरून तुम्ही त्याने सुद्धा अभिषेक केला बाळकृष्णाच्या मूर्तीवर तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही। तर आपल्याला अभिषेक करायचा आहे। बघा, कमला एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीवर आपल्या घरात अभिषेक झालाच पाहिजे। अत्यंत फळ देणारी ही सेवा आहे, त्यामुळे अभिषेक करायला विसरू नका। आणि ज्यांना ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे पण काही कारणामुळे संतान होत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा एकादशीला मी एक अत्यंत प्रभावी सेवा तुम्हाला सांगितली आहे की आपण ती सेवा एकादशीपासून सुरू करू शकतो। ती सेवा तुमच्यासोबत मी शेअर केली आहे मागच्याच कमला एकादशीला। जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि ती सेवा करायचा प्रयत्न करा। 100% त्या सेवेचा अनुभव आहे। 100% त्या सेवेमुळे आपल्याला संतान प्राप्ती होते। त्यामुळे ज्यांना गरज आहे या सेवेची त्यांच्यापर्यंत ही सेवा नक्की पोहोचवा। आणि बघा, जेव्हा आपण दुसऱ्यांपर्यंत सेवा पोहोचवतो किंवा दुसऱ्यांना सेवेची माहिती देतो तेव्हा नक्कीच स्वामीसुद्धा आपली साक्षात दखल घेत असतात। तर असो, आता बघा की बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर, अर्थात भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचं आहे, पांढरी फुले किंवा पिवळी फुले तुम्हाला अर्पण करायची आहे। त्यानंतर तुम्ही नैवेद्य म्हणून, अर्थात तुम्ही लोणी तिथे अर्पण करू शकता किंवा पिवळी मिठाई तुम्ही दाखवू शकता नैवेद्य म्हणून। त्यानंतर तुम्ही आरती सुद्धा करू शकता भगवान विष्णूंची, बाळकृष्णाची। त्यानंतर बघा, दिवसभरामध्ये तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत। आता या दिवशी आपल्याकडनं एक सेवा आवर्जून घडली पाहिजे, ती म्हणजे विष्णू सहस्त्र नामावली।
भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करत करत विष्णू सहस्रनामावली पठण करायचे आहे. किंवा जर तुम्हाला विष्णू सहस्रनामावली पठण करणं शक्य होत नाही किंवा तुम्हाला म्हणता येत नाही, तर अशा सेवेकरांनी, ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा सेवेकरांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुम्ही तुळशीपत्र बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्तीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता बघा किती तुळशीपत्र घ्यावे, तर असं अजिबात नाही. तुम्ही एकच तुळशीपत्र घेऊन सुद्धा तुम्ही ते अर्पण करू शकता. आता भगवान विष्णूची जरी 1000 नावे तुम्ही घेणार असाल तरी सुद्धा तुम्ही एकच तुळशीपत्र घेऊन तुम्ही भगवान विष्णूची 1000 नावे घेऊ शकता. कशी? तर बघा, एक तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंचं एक नाव घ्यायचं, जसं की ओम केशवाय नमः. त्यानंतर पुन्हा ते तुळशीपत्र उचलून घ्यायचं, पुन्हा दुसरं नाव घ्यायचं ओम माधवाय नमः. पुन्हा ते तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. पुन्हा ते तुळशीपत्र उचलून घ्यायचं, पुन्हा तिसरं नाव घ्यायचं आहे ओम नारायणाय नमः. पुन्हा ते अर्पण करायचं आहे. म्हणजे अशी भगवान विष्णूंची 1000 नावे घेत घेत तुम्ही ते एकच तुळशीपत्र भगवान विष्णूंना 1000 वेळेस तुम्ही अर्पण करू शकता. त्यामुळे या दिवशी आपल्याकडनं ही सेवा घडलीच पाहिजे. लक्षात घ्या, एकादशीला बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा भगवान विष्णूंना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करणं हे अत्यंत फलदायी मानलं गेलं आहे. म्हणून या दिवशी तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका. बघा, ही एकादशी आता जर तुम्ही ही चुकवली तर अर्थात 3 वर्षांनीच आपल्याकडनं या सेवा होतील किंवा या सेवेचं जे काही पुण्यफळ आपल्याला जेवढ्या पटीने मिळणार आहे ते आपल्याला डायरेक्ट 3 वर्षांनीच मिळेल. म्हणून ही संधी गमवू नका. जर मासिक धर्म असेल, सूतक असेल, विटाळ असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण तुमचं सगळं काही व्यवस्थित आहे, कुठलीच अडचण नाही, तर अशा वेळेस तुमच्या परीने नक्कीच तुम्ही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. कधीही करा. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, तुम्ही तेव्हा ही सेवा करू शकता, काहीच हरकत नाही. त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल ना, तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र नक्की एक पाठ तरी करण्याचा प्रयत्न करा. विष्णू सहस्रनाम स्तोत्र अगदी 25 ते 30 मिनटं लागतात विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणायला. त्यामुळे तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणू शकता. किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम नमोस्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरु बहवे सहस्रनामने पुरुषाशिष्टे सहस्रकोटी उद्धरणे नमः. हे आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम. हे तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस पठण करायचं आहे. जसं की 11 वेळेस तुम्ही पठण करू शकता, 21 वेळेस पठण करू शकता, 51 वेळेस पठण करू शकता, जेणेकरून तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळेल. तर नक्कीच करा. त्याचबरोबर बघा, या दिवशी तुम्ही सत्यनारायण सेवा सुद्धा करू शकता. ज्यांना ज्यांना इच्छा त्यांनी सत्यनारायण सेवा सुद्धा या दिवशी करू शकता. त्याचबरोबर बघा, तुम्ही या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. पितृदोषासाठी एकमेव रामबाण उपाय म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ, आणि या ग्रंथाचं पारायण आपल्याला दर एकादशीला करायचं असतं. मागची जी कमला एकादशी होऊन गेली तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण करायचं आहे. मागच्या एकादशीला ज्यांना जमलं नसेल हे पारायण करायला, त्यांनी नक्कीच या एकादशीला करण्याचा प्रयत्न करा. किंवा ज्यांनी मागच्या वेळेसही केलं आहे त्यांनी सुद्धा यावेळेस नक्की करण्याचा प्रयत्न करा, कारण की ही एकादशी आपल्याला अधिक पटीने पुण्यफळ देऊन जाणार आहे. म्हणून या एकादशीला आपल्याला जमतील तेवढ्या सेवा आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आता या सगळ्या सेवा आपल्याला दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमतात ना तेव्हा तुम्ही करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वाटतंय तेव्हा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर बघा, आता या दिवशी आपल्याला काही मोजके 2 ते 3 उपाय आहेत जे आपल्याला करायचे आहेत. त्यातला पहिला उपाय असा आहे की तुम्हाला या दिवशी एक विड्याचं पान बाळकृष्णांना किंवा भगवान विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुमच्या जवळपास भगवान विष्णूंचं मंदिर असेल किंवा बाळकृष्णाचं मंदिर असेल, राधाकृष्णाचं तुमच्याकडे मंदिर असेल, तर तुम्हाला त्या मंदिरात जायचं आहे. जाताना तुम्हाला विड्याचं पान घेऊन जायचं आहे आणि त्या विड्याच्या पाण्यावर तुम्हाला कुंकवाने श्री काढायचं आहे. कुंकवाने श्री काढायचं आहे आणि त्यानंतर ते पान तुम्हाला बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे मंदिरामध्ये जाऊन. नंतर बघा, ते पान अर्पण केल्यानंतर तुम्हाला पुन्हा बाळकृष्णाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात धान्य भरभरून राहू दे, तुमची कृपा, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करून तुम्हाला ते विड्याचं पान पुन्हा तिथून उचलून आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवतात, तुमचे दागिने आहेत किंवा तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, अशा ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या घरात धान्य भरभरून राहील. तर हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे जो आपल्याला या एकादशीला करायचा आहे. अतिशय मोठी एकादशी आहे, त्यामुळे या एकादशीला तुमच्याकडनं जमतील तेवढ्या सेवा आणि जमतील तेवढे उपाय नक्कीच करा. तुम्हाला याचे खूप पटीने अनुभव येतील. दुसरा उपाय असा आहे की तुमच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल, असं म्हटलं गेलं आहे की पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. त्यामुळे तुमच्या जवळपास जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. जाताना तुम्हाला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही
दूध टाकू शकता, कच्चं दूध, आणि त्यामुळे तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. हे पाणी तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि पिंपळ वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्हाला 11 वेळेस जप करायचा आहे. आणि तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे, तुम्हाला अर्थात भगवान विष्णूंना सांगायची आहे. आणि नक्कीच लक्षात घ्या, हा उपाय तुम्ही अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केला ना, तर नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे, ती तुम्हाला पूर्ण होताना दिसेल. खूप प्रभावी उपाय आहे. फक्त उपाय करताना किंवा कुठली सेवा करताना ती अगदी मनापासून करायची असते आणि श्रद्धेने करायची असते. तुम्ही अत्यंत विश्वासाने कुठलीही सेवा उपाय करतात, तेव्हा त्या विश्वासाच्या जोरावर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत असतं, त्या उपायाचं फळ मिळत असतं. त्याचबरोबर तिसरा उपाय, आपल्या घरातल्या तुळशीजवळ या दिवशी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी गाईच्या शुद्ध तुपास तुम्हाला दिवा लावायचा आहे. गाईचं शुद्ध तूप नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कोणतं तूप तुम्ही वापरत असाल त्या तुपास तुम्ही दिवा लावू शकता. त्यानंतर बघा, तुपाचा दिवा लावल्यानंतर अर्थात तुम्हाला तुळशी मातेला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेव या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला तुळशी मातेला सांगायची आहे. हा उपाय सुद्धा तितकाच प्रभावी आणि तितकाच फलदायी आहे. जर तुम्ही हा उपाय सुद्धा अगदी मनापासून केला ना, बघा अगदी सोपे उपाय आहेत, पण अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केले तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर या ज्या काही सेवा आणि उपाय आहेत जे तुम्हाला करायचे आहेत, यातील तुम्हाला जेवढ्या जमतील सेवा तेवढ्या तुम्ही करा आणि उपायसुद्धा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मित्रांसोबत शेअर करायची. झालेली सेवा मी स्वामींनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.